श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी हीच ती वैकुंठ चतुर्दशी. एक असा दिवस जेव्हा भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोन्ही देव एकत्र पूजले जातात. पण लक्षात ठेवा, हा दिवस केवळ पूजा नाही तर मोक्षद्वार उघडणारा क्षण आहे. का म्हणतात वैकुंठ चतुर्दशी म्हणजे देवाचं एकत्व? काय आहे या दिवसाचं गुप्त रहस्य? चला जाणून घेऊया या दिव्य घटनेची कथा आणि आध्यात्मिक अर्थ. वैकुंठ चतुर्दशी हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. हा दिवस एक अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योग असलेला असतो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांची एकत्र उपासना करणे हे अत्यंत पुण्यदायी आणि मोक्षप्रद मानले गेले आहे. शास्त्रानुसार या दिवशी भगवान श्री विष्णूंनी भगवान शंकराची पूजा केली होती आणि भगवान शंकरांनी श्री विष्णूंना वैकुंठ धामाचे द्वार उघडून आशीर्वाद दिला. त्यामुळे या तिथीचं नाव पडलं वैकुंठ चतुर्दशी, म्हणजे वैकुंठाचे द्वार उघडणारा दिवस. ही केवळ पूजा नाही, ही आहे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या एकात्मतेची स्मृती. या दिवशी घडलेली घटना आजही ब्रह्मांडभर स्मरणात आहे. एकदा भगवान विष्णूंनी ठरवलं, मी सर्वांना मोक्षद्वार दाखवतो, पण शिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, म्हणून आज मी महादेवाची उपासना करणार. तेव्हा श्री विष्णू काशी नगरीत आले. माणिकर्णेच्या तीर्थावर उपवास धरला आणि 1000 कमळांनी भगवान शंकराची पूजा करण्याचा संकल्प केला. शंकर भगवान भक्तांची परीक्षा घ्यायला आले. विष्णूंनी मोजले, फक्त 999 कमळ होती, एक कमळ कमी. तेव्हा विष्णू म्हणाले, माझ्या नयनांना कमल नयन म्हणतात. एक कमळ कमी असेल तर मी माझं नेत्र कमळ म्हणून अर्पण करतो. आणि त्यांनी आपला एक नेत्र काढून शिवलिंगावर ठेवला. त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड थरथरलं. विष्णूंच्या भक्तीचा प्रकाश सर्वत्र पसरला. शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, विष्णू, तुम्ही तुमचं नेत्र अर्पण करून जे भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण दिलं आहे, त्याने लोकांना समजेल की शिव आणि विष्णू कधीच वेगळे नाही. शंकरांनी आशीर्वाद दिला, आजचा हा दिवस वैकुंठाचे द्वार उघडणारा ठरो. जो भक्त या दिवशी दोन्ही देवांची उपासना करील त्याला मोक्ष प्राप्त होईल. त्या दिवसापासूनच या तिथीचं नाव पडलं वैकुंठ चतुर्दशी, वैकुंठाचे द्वार उघडणारा दिवस. या दिवशी भगवान शिव आणि विष्णू दोन्हींची पूजा करावी. तुळशी दल व कमळाचे फूल अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम नमः शिवाय या दोन्ही मंत्राचा जप करावा. दीपदान म्हणजे गंगेच्या अथवा घरातील मंदिरात विशेष फलदायी मानले जाते. उपवास किंवा एक वेळ शाकाहारी आहार घ्यावा. या दिवशीचे अनेक दिव्य लाभ आहेत, जसे की सर्व पापांचा नाश होतो, मोक्षमार्ग सुकर होतो, घरात शांती, धनलाभ आणि दिव्य कृपा येते. भगवान विष्णू आणि महादेव दोघांची एकत्र कृपा लाभते. वैकुंठ चतुर्दशीचा सर्वोच्च साधन म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा संयुक्त नामजप. ओम नमः शिवाय, नारायणाय नमः हा संयुक्त मंत्र अतिशय प्रभावी आहे. तो शिव आणि विष्णू एकत्वाचं प्रतीक आहे. या दिवशी काही विशेष कृती केल्याने खूप पुण्य प्राप्त होते. दीपदान करा, म्हणजे गंगेत, तुळशीपुढे किंवा देवाऱ्यात दिवा लावा. तो दीप म्हणजे ज्ञानप्रकाशाचं प्रतीक आहे. तुळशी व बेलपत्र एकत्र भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना अर्पण करा. सामान्यतः तुळशी विष्णूला आणि बेलपत्र शिवाला, पण या दिवशी दोन्ही एकत्र अर्पण केल्याने दैत्यांवर विजय मिळतो. अनेक संत म्हणतात, ज्याने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शिव आणि विष्णूची एकत्र भक्ती केली त्यांच्या अंतःकरणात स्वर्ग उतरतो. स्वामी समर्थ, दत्त संप्रदाय आणि वारकरी संत या दिवशी शिव विष्णू एकत्वाचं ध्यान करतात, कारण हाच दिवस आहे भक्ती आणि ज्ञान यांचा संगम. वैकुंठ चतुर्दशीची पूजा कार्तिक शुक्ल चतुर्दशीला प्रातकाळी किंवा सायंकाळी केली जाते. अनेक ठिकाणी ती त्र्यंबकेश्वर, वाराणसी, नाशिक आणि पंढरपूर येथे मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. पूजा पद्धती खालीलप्रमाणे आहे. पूजा पद्धती काय आहे तर स्नान व संकल्प. पहाटे स्नान करून नवीन वस्त्र धारण करतात. गंगाजल किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते.
संकल्प घेताना देवाचे नाव आणि तिथी उच्चारतात. दीपदान कार्तिक महिन्यातील सर्व दिवसाप्रमाणे या दिवशीही दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे. मंदिरात, घरात आणि पवित्र स्थळी तेलाचे दिवे लावले जातात. शिव व विष्णूची संयुक्त पूजा. या दिवशी भगवान विष्णूला कमळ अर्पण केले जाते आणि शिवाला बेलपत्र व धतुरा अर्पण केला जातो. भक्त म्हणतात, वैकुंठ चतुर्दशाम तु विष्णुं शंकरमेव च यः पूजयते भक्तिभावेस यती परमां गतिम. फळ, फूल, धूप, दीप व नैवेद्य या 5 उपचारांनी पूजा केली जाते. नंतर आरती करून भक्त ओम नमो नारायणाय आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. वैकुंठ चतुर्दशी ही केवळ देवपूजेचीच नाही तर दान धर्माचीही तिथी आहे. या दिवशी केलेले दान हे अनेक पटीने फलदायी मानले जाते. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की दानम धर्मस्य मूलम, दान म्हणजेच धर्माचं मूळ आहे. भक्त या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र आणि गरजू व्यक्तींना मदत करतात. यामागे केवळ पुण्यप्राप्ती नव्हे तर समाज कल्याणाची भावना आहे. आज तुम्हीही एक दीप लावा तुळशीसमोर, देवाऱ्यात किंवा आपल्या अंतःकरणात. तो दीप म्हणजे केवळ ज्योती नाही, तो आहे मोक्षद्वार उघडणारा प्रकाश. जय श्री महादेव, जय श्री हरी, हर हर महादेव, वासुदेव हरी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये ओम श्री नारायणाय, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका.